Okay, shall we continue now? Yes, sir. Yes. Yes, sir. Okay, so what we understood in stage 2. In stage 2, we see that AB is making how much? 90 degrees with XY and we have to make it 45. ठीक आहे. आता पहिली कंडिशन तुम्ही विचार काय घेतली, जर हे प्लेन मी डावीकडे फिरवलं तर AB अशा कंडिशनला येईल. कॅन यू इमॅजिन? Yes, sir. हा जो रेक्टँगल आहे तो जर इकडे फिरवला तर बी हा इकडे शिफ्ट होईल. पहिली गोष्ट लक्षात आली, दिस इज वन कंडिशन विच इज पॉसिबल. ठीक आहे. द अदर टाइप ऑफ कंडिशन पॉसिबल, जर हे प्लेन ऍपरंट शेप आज मी उजवीकडे फिरवला तर काय होईल? 45 चा अँगल जो आहे तो मी या दिशेला पण घेऊ शकतो. इज दॅट करेक्ट? Yes, sir. I can take the angle of 45. Okay. And now AB will be something like this. लक्षात येतं सर्वांच्या काय बोलतोय मी? आता आपण विचार करू की कोणती कंडिशन आपल्याला कन्व्हिनियंट आहे. जर मी प्लेन डावीकडे फिरवलाय ऍपरंट शेप तर शेप तुम्हाला असं दिसेल. कॅन यू इमॅजिन? आणि जर मी प्लेन असं उजवीकडे फिरवलं तर रोटेट केलेला जो शेप आहे it will be something like this. Clear? Now tell me which rotation will be convenient for you. प्लेनला डावीकडे फिरवणं आपल्याला स्टेज 3 मध्ये कन्व्हिनियंट असेल ड्रॉइंगच्या दृष्टीनं. स्वतः काढायचं हे इमॅजिन करून मला सांगा. प्लेनला डावीकडे फिरवणं सोपं आहे का उजवीकडे फिरवणं सोपं आहे? तर याचं उत्तर आहे, हा कोणी सांगू शकते? प्लेनला असं डावीकडे फिरवणं सोपं आहे. कारण जर तुमची सुरुवातीला साईड AB इथं असेल तर प्लेनला इकडे ड्रॉ करायला तुम्हाला स्पेस भरपूर मिळते. आर यू गेटिंग? Yes, sir. जर समजा तुम्ही प्लेन चुकून उजवीकडे असं फिरवलं, AB सुरुवातीला जर इथं काढली तर नंतर ह्या ज्या लाईन आहेत AD वगैरे हे XY लाईनला क्रॉस करू शकतात. इज दॅट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे दोन्ही कंडिशन मध्ये प्लेन रोटेट केलं तर बरोबर आहे. पण हे ड्रॉ करताना काय होतं, तुम्हाला जागा कमी पडू शकते. हे जे ऍपरंट शेप आहे तो XY ला क्रॉस होऊ शकतो. त्यामुळे आपण काय करणार आहे, मोस्ट ऑफ द टाइम्स विल यूज सच टाइप ऑफ रोटेशन. जिथं प्लेन तुम्ही कोणीकडे रोटेट करणार आहे? डावीकडे. डावीकडे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay. Now, what we have to do? We have to rotate the apparent shape in such a way that AB makes (45 degrees). So at the moment, AB is making 90 degrees with XY, and we have to rotate the plane towards left-hand side and redraw this shape. हा जो शेप आहे तो आपल्याला redraw करायचा with the same dimensions. Okay. For the sake of confirmation, this dimension must be 40. Tell me the other dimension in this apparent shape. BC किंवा AD ची लेंथ किती येते? 52. 55. 52. 52. 52. 52. It is coming around 52. तर 40 mm to 52 mm हा जो रेक्टँगल आहे हा आपल्याला रिड्रॉ करायचा आहे. आणि कंडिशन काय पाहिजे? 45 degrees with VP. AB should make AB should make 45 degrees. 45 Is that degrees. clear? Yes, sir. Yes. Okay. So now इथं कुठं असं 90 असेल, बरोबर आहे का? तुम्हाला जजमेंट येण्यासाठी सांगतोय. जी स्पेस शिल्लक आहे त्यामध्ये कुठेतरी
90 डिग्री तुम्ही इमॅजिन करा. आता हा अँगल किती घेतला आपण? 45. 45. समजतंय का? आणि याच्यावरतीच कुठंतरी तुम्हाला काय करायचंय? AB. ए बी ही साइड घ्यायची. इज दॅट क्लिअर? आणि हा रेक्टँगल 40/52 चा कम्प्लीट करायचा आहे. करू शकताय? Yes, sir. स्टार्ट. So this is AB. Take its length as 40 mm. So along the 45 degrees line, mark AB. Its length should be 40. तर यापैकी ए हा XY च्या जवळ असेल. इज दॅट क्लिअर? Yes. Then now understand the relative position of the point. Okay, so BC is perpendicular to AB. So BC is perpendicular to AB. So now take BC perpendicular to AB like this. And what is the length of BC? 52. Is it correct? Yes. Yes, sir. This will be point C. Okay. Now you are drawing it to the scale. तुम्ही हे सगळं to the scale draw करताय. Therefore, I need one information from you. If I draw the projector from B like this, projector from A, तुम्ही तुम्हाला विचारतो, तुम्ही सध्या काही करायचं नाहीये. आणि प्रोजेक्टर फ्रॉम सी, हे जर प्रोजेक्टर मी असे काढले तर सी चा प्रोजेक्टर हा ए च्या राईटला येतो. इज दॅट करेक्ट? ए आणि सी ह्या दोघांच्या प्रोजेक्टर पैकी लेफ्टला कोण आहे? ए ना? Yes, sir. Yes, sir. म्हणजे हे मी ड्रॉ करतो ते व्यवस्थित आहे. ठीक आहे. Now take BC perpendicular to AB with length of 52. Similarly, take AD perpendicular to AB. Once again, length 52. Complete the apparent shape like this. This will be point D. इथपर्यंत झालंय? Yes, sir. So once again, we remember that this is
apparent shape, but the apparent shape is rotated through 45 degrees as compared to stage 2. Is that clear? Yes, sir. apparent shape आपण 45 डिग्री रोटेट का केला? कारण रेस्टिंग एज जी पूर्वी 90 डिग्री करत होते XY ची, ते आपल्याला किती पाहिजे? 45. नाउ इट इज द टाइम टू गेट द फायनल फ्रंट व्ह्यू. थर्ड स्टेज मधला फायनल फ्रंट व्ह्यू आपल्याला मिळवायचा आहे. ठीक आहे, तर प्रोसेस तीच आहे. तुम्हाला मिळवायचं आहे A डॅश इथं कुठतरी. आर यू गेटिंग? या व्ह्यू मध्ये तुम्हाला सगळे पॉईंट मिळवायचे आहेत. तर त्यासाठी प्रोसेस बघा. ए पासून एक प्रोजेक्टर जो टॉप व्ह्यू मध्ये स्टार्ट झाला. ठीक आहे, आणि बी पासून दुसरा प्रोजेक्टर टॉप व्ह्यू पासून. हे दोन्ही प्रोजेक्टर कसे आहेत? परपेंडिक्युलर टू XY. ठीक आहे, आता जो प्रिव्हियस फ्रंट व्ह्यू आहे इथं दिसतोय सर्वांना? कर्सर दिसतोय? Yes, sir. तर प्रिव्हियस फ्रंट व्ह्यू मध्ये ए आणि बी कुठे आहेत? तर XY वरती. इज दॅट क्लिअर? म्हणून मी इथून असा प्रोजेक्टर काढला, असं इमॅजिन केलं. प्रत्यक्ष काढायची गरज आहे का? नाही, ऑलरेडी XY लाईन आहे इथं. समजतंय ना? तर प्रिव्हियस फ्रंट व्ह्यू मध्ये ए डॅश आणि बी डॅश पासून एक प्रोजेक्टर काढला, असं इमॅजिन करा. तो XY लाईनच्या अलॉंग असेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. थोडस वेट करा, तुम्ही ड्रॉ करू नका प्लीज. आय कॅन अंडरस्टँड युअर ट्राइंग टू ड्रॉ, पण थोडस वेट करा. तर नाव देताना व्यवस्थित जा. जो ए चा प्रोजेक्टर आहे त्याच्यावरती मिळालेल्या पॉइंटला ए डॅश म्हणा, जो बी च्या वरती आहे त्याला बी डॅश म्हणा. सिमिलरली ड्रॉ द प्रोजेक्टर्स फ्रॉम सी इन टॉप व्ह्यू. तर आता फ्रंट व्ह्यू मध्ये अलीकडच्या स्टेज 2 मध्ये सी आणि डी वरती, त्यामुळे हा प्रोजेक्ट आपण वरती नेला. These are the two vertical projectors from C and D. Previous front view मध्ये C आणि C dash D dash इथं आहेत, त्यांच्यापासून एक horizontal projector ड्रॉ केला. थोडस वेट करा, तुम्ही ड्रॉ करू नका, because you have to answer some questions by observing the screen. Now this point where I am trying to write something, is it C dash or D dash? C dash. It must be C dash. C dash, and this point will be D dash. D dash. D dash. In this way, you obtain all the 4 points. Now join all the points in sequence. So I join A dash to B dash. Sorry, color change करायचं राहिला. So A dash to B dash, it is joined. Then B dash to C dash, C dash to B dash like this, and once again D dash to A dash. हा फ्रंट व्ह्यू तुम्हाला असा मिळालेला आहे. इज दॅट क्लिअर? नाउ विल ट्राय टू व्हेरीफाय. हा कलर वगैरे आपण नंतर चेंज करूया. विल ट्राय टू व्हेरीफाय इज इट ड्रॉन करेक्टली और नॉट. ओके, सो फॉर दॅट पर्पज आय विल टेक वन नोटबुक फॉर द सेक ऑफ डेमॉन्स्ट्रेशन. लक्ष आहे सर्वांचं? Yes, sir. ठीक आहे. लुकिंग फ्रॉम युअर साइड, दिस इज ए बी. डावीकडे दिसते ए बी. Yes. तर स्टेप नंबर 1 मध्ये प्लेन असं ठेवलं. टॉप व्ह्यू मध्ये काय दिसलं सांगा? ट्रू शेप. बरोबर आहे. Yes, sir. फ्रंट व्ह्यू कसा होता? एज. As a age. बरोबर आहे. स्टेप नंबर 2 काय केलं? इन्क्लिनेशन विथ HP किती घेतलं? 30 डिग्रीज. 30 degree. समोरून काय दिसलं? एज वी इन्क्लाइंड एट 30 डिग्रीज टू XY. बरोबर आहे ना? Yes. Yes, sir. आणि Yes, वरून yes. पाहिजे हा काय दिसला तुम्हाला? ऍप्रंट शेप. Apparent shape. दिस इज Yes. स्टेप नंबर 2. आता या केस मध्ये इथं AB आहे. बरोबर आहे का? ही AB Yes. समोरून कशी दिसते? ऍज अ पॉइंट. बरोबर आहे. Yes, sir. आणि ही AB इथं जे आहे ती पाठीमागच्या VP ला कशी आहे? Perpendicular. Perpendicular. परपेंडिक्युलर. त्याचा अँगल तुम्हाला किती पाहिजे? 45. 45. 45. म्हणून हे प्लेन आपण XY पासून लांब, आता पाठीमागे XY आहे ह्या VP वरती, कुठं तुम्हाला समजतं? XY पासून प्लेन लांब फिरवलं, म्हणजेच कसं फिरवलं? टुवर्ड्स द ऑब्झर्वर. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, And you will get the apparent shape like this. समजतंय? Yes, sir. yes, sir. मला असं काहीतरी apparent shape दिसेल, जो एक्झॅक्टली तुम्हाला आपल्या थर्ड व्ह्यू मध्ये दिसतोय.
तर फ्रंट व्ह्यू नंबर 3 मध्ये जो दिसणारा ऍप्रन शेप आहे तो एक्झॅक्टली तसाच आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. करा कम्प्लीट आता. So this is the last stage we have completed. Any doubts in this process? No, sir. Is it clearly understood? तर नॉर्मली बघा पहिल्या प्रॉब्लेम साठी आपण जास्त वेळ देतो. वी हॅव गिव्हन मोर दॅन 1.5 hour. टोटल जर टाइम काउंट केला तर मागच्या वेळेचे साधारण 45 मिनिटं आणि आताचे 30-35 मिनिटं आपण दिलेले आहेत. सव्वा तासापेक्षा जास्त वेळ दिलाय. घड्याळ लावून हा प्रॉब्लेम जो असतो हा आपला 20 मिनिटात सुटला पाहिजे. ज्यावेळी आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर असतात, विचार आपल्याला मिनिमम करावा लागतो, त्यावेळी हा प्रॉब्लेम आपला 20 मिनिटात सुटला पाहिजे. ऑफकोर्स जर एक्झाम ऑफलाईन असेल तर. ठीक आहे. लास्ट स्टेप मध्ये स्पेसिफिकली मेन्शन करा 5 फॉर AB is how much? 45. 45. 45 degree. This is the thing you have to mention. Now I'll try to do one thing. Are you observing? Yes, sir. ठीक आहे. तर सर्वसाधारणपणे ते प्लेन तुम्हाला असं दिसेल तिरकं. इज दॅट क्लिअर? 3 डायमेन्शनल ते आहे असं तुम्हाला वाटेल. एखादं छोटंसं प्लेन किंवा छोटंसं पत्र आहे तो आपल्या दिशेनं फिरवलाय असं तुम्हाला दिसेल. इट विल टेक सम टाइम. हे इमॅजिन व्हायला ते आपल्याला नजरेनं तसं दिसायला वेळ लागेल. बिकॉज इमॅजिनेशन इज डिफरंट फॉर डिफरंट. ओके, जस्ट टेल मी हाऊ मेनी ऑफ यू कॅन सी दिस ॲज अ 3 डायमेन्शनल फिगर. डोळे बारीक केल्यानंतर हे 3 डायमेन्शनल आहे आणि प्लेन माझ्या दिशेनं फिरवलेलं आहे असं किती लोकांना दिसतंय? एनीवन? नो वन. ऍटलिस्ट नो तर म्हणा ना. दिसतंय, sir. Yes, ओके, sir. मग येस तर म्हणा ऍटलिस्ट. ठीक हो, आहे. शॅल वी sir. कंटिन्यू? Yes. Yes. नाव विल अंडरस्टँड वन मोर थिंग. सॉरी, हे सेव्ह करायचं राहिलं होतं इमेज. ठीक आहे. नाव द नेक्स्ट व्हरायटी वी वॉन्ट टू अंडरस्टँड. तर आपण मागच्या वेळी डिस्कस केलं, जर आपल्याला हा अँगल 30 डिग्री द्यायचा नसेल तर तुम्हाला काय द्यावं लागेल? ते लोकस डिस्टन्स डी द्यावं लागेल. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. ओके. आता पुढचा प्रॉब्लेम जो एक्झॅक्टली या प्रॉब्लेमलाच आयडेंटिकल असेल पण आपण इथं कम्प्लीट करू शकणार नाही. ठीक आहे. तर त्या प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला कंडिशन काय देणार आहे की टॉप व्ह्यू अपियर्स ॲज अ स्क्वेअर. हा जो ऍप्रन शेप आहे टॉप व्ह्यू मधला हा कसा दिसला पाहिजे? As a square. Square. इट शुड अपियर ॲज अ स्क्वेअर. इथं जो ऍप्रन शेप आहे
हा कसा दिसला पाहिजे हो? स्क्वेअर. स्क्वेअर. ठीक आहे, याचाच अर्थ साईज ए बी आणि बी सी हे दोन्ही डिस्टन्सेस किती असले पाहिजेत? 40. हे दोन्ही Equal. डिस्टन्सेस इक्वल असले पाहिजेत. दॅट शुड बी इक्वल टू 40 mm. इज दॅट क्लिअर? एवढाच चेंज आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये करायचा आहे. शॅल आय चेंज द स्टेटमेंट नाव? Yes, sir. Yes, sir. याच्यातलं बघूया, जे नको ते आपण इरेज करून टाकूया सगळं. ऑनलाईनचा कधी कधी फायदा पण होतो का नाही? अंडू पण करता येतं जे बोर्डवर करता येत नाही. चला, हाच प्रॉब्लेम सोडवायचा आहे विथ डिफरंट कंडिशन. तर या कंडिशन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? ऍप्रन शेप हा स्क्वेअर दिलाय, बरोबर आहे? थीटा प्लेन दिलेला नाही. इज दॅट क्लिअर? Yes, sir. राईट डाउन द स्टेटमेंट. स्टेटमेंट लिहिण्याची हेडिंग लिहा वाटल्यास. Problem in which locus distance is given for finding theta plane. तुम्ही नोटेशन मध्ये थीटा प्लेन देण्याचे काय दिलं तुम्हाला? लोकस डिस्टन्स. राईट डाउन द स्टेटमेंट. A square 40 mm into 60 mm is resting on shorter side AB in HP. The plane is inclined to HP in such a way that it appears as a square. In टॉप व्ह्यू. जे महत्वाचे आहेत ते मी ऑब्लिक केलेले, सॉरी कॅपिटल केले आहेत. appears as a square in top view. Complete
projections when किती वेळ राहिलाय 10 मिनिटात काय Yes, sir. ऍक्च्युली मला 2 कंडिशन शिकवायच्या. नेक्स्ट लेक्चर कुठलं आहे? PPS. PPS. ठीक आहे, एकच कंडिशन शिकूया आपण. वेळ राहिलं तर मी नवीन कंडिशन एक्सप्लेन करेन, चालेल का? कम्प्लीट द प्रोजेक्शन्स व्हेन द रेस्टिंग एज makes 30 degrees to VP. Statement वाचा. Tell me 30 degrees. Is it the angle of second stage or third stage? एवढं फक्त मला सांगा. Third stage. Third. 30 degrees is the angle of Third second stage or third stage? Third stage. Third stage. It is from the third stage. Once again, thank you very much for good understanding. दरवर्षी ह्या गोष्टी मला खूप वेळा सांगावं लागतात, मला खूप कमी वेळा सांगावं लागतात, बरोबर आहे? तर रेस्टिंग इन HP म्हणजे पहिला अँगल कोणाशी असतो? HPC, बरोबर आहे ना? Yes. आणि लास्ट स्टेजला अँगल कोणाशी असतो? VPC. इज दॅट क्लिअर? त्यामुळे 30 डिग्री जो अँगल आहे तो VPC आहे, बरोबर आहे का? त्यामुळे तो थर्ड स्टेज मधला अँगल आहे. ओके, देन व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ द प्लेन? 40 is the shorter side, 60 is the longer side, resting on shorter side in HP. तुम्ही ड्रॉ करू नका प्लीज, हा, ठीक आहे? And whatever we have obtained here is we shape True shape. True shape. true shape, 40 mm into 60 mm. Okay, now resting edge, sorry, now the resting edge should be kept in HP. म्हणजे A dash आणि B dash जे आहेत ते आपण XY वरती ठेवणार आहोत, बरोबर आहे? आणि पूर्वी आपल्याला काय दिलं होतं? Theta plane. थीटा प्लेन दिला होता. इज दॅट क्लिअर? आणि थीटा प्लेन दिल्यामुळेच C डॅश आणि D डॅश हे एका ठराविक अंतराने XY पासून वरती गेले होते. डू यू रिमेंबर? Yes, sir. म्हणजे थीटा प्लेन जर दिला, हा अँगल टाकला तर आपल्याला हे डिस्टन्स मिळतं, ज्याला आपण लोकस डिस्टन्स म्हणूया, चालेल का? आता या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय? Locus तर distance. आपल्याला हे लोकस डिस्टन्स दिलंय, पण ते सुद्धा इनडायरेक्टली दिलंय. समजतंय का? म्हणजे ज्यावेळी तुम्ही हे लोकस डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे असं समजा, त्यावेळी इथं ऍपरंट शेप मिळवता. आता हे अंतर पण तुम्हाला डायरेक्टली दिलंय का? नाही. त्याच्यावेळी तुम्हाला काय दिला? हा ऍपरंट शेप. इज दॅट क्लिअर? तर आता तुम्हाला काय करावं लागेल बघा. पूर्वी जे तुम्ही फ्रंट व्ह्यू मधून टॉप व्ह्यू मध्ये येत होता, आठवतंय का आधीच्या प्रॉब्लेम मध्ये? फ्रंट व्ह्यू मधून कुठे आला? टॉप व्ह्यू मध्ये. समजताय ना? दिस वॉज अर्लियर प्रॉब्लेम. यस नो म्हणा ना काहीतरी. एम आय ऑडिबल? एम आय ऑडिबल? एम आय ऑडिबल? Yes, sir. ओके, लेट मी रिपीट. पूर्वी आपण काय करत होतो, तर हा थीटा प्लेन किंवा लोकस हे फ्रंट व्ह्यू मध्ये काढून आपण टॉप व्ह्यू मध्ये येत होतो, आणि शेवटी काय मिळत होतं तुम्हाला? ऍपरंट शेप. इज दॅट क्लिअर? आता या प्रॉब्लेम मध्ये काय करायचंय? तर आधी जो डेटा दिलेला आहे हा तुम्हाला टॉप व्ह्यूशी संबंधित दिलेला आहे. I will do one thing. Am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay. मध्ये आता आवाज तुम्हाला ब्रेक काय होतो दिलेलं sir. आहे? ऍपरंट शेप दिलेला आहे.
So what we can do, this is the projector from A and D. This is the projector from B and C. बरोबर आहे. तुम्ही काय करा, AB ची लेंथ चेंज होत नाही हे तर माहिती सर्वांना. येस ऑर नो? लेंथ ऑफ AB जे आहे ते 40 mm शेवटपर्यंत राहते हे सर्वांनी विटनेस केले का पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये? Yes, sir. Yes, sir. टॉप व्ह्यू मध्ये AB ची लेंथ चेंज होणार नाही. त्यामुळे AB ही लेंथ तुम्ही ऍज युजल रेस्टिंग एज ची लेंथ कधीही चेंज होत नाही. कुठं नोट करा, लेंथ ऑफ रेस्टिंग एज विल नेव्हर चेंज इन ऑल द 3 स्टेजेस. नोट केलं? लेंथ ऑफ रेस्टिंग एज डज नॉट चेंज इन ऑल द व्ह्यूज. कोणत्याही व्ह्यू मध्ये जावा ती बदलणार नाही. AB 40 घेतलं, ठीक आहे. आता जर मला ऍप्रन शेप स्क्वेअर पाहिजे असेल तर BC सुद्धा किती घ्यावं लागेल? 40 घ्यावं लागेल, ठीक आहे. बिफोर दॅट AB ही रेस्टिंग एज आहे, बरोबर आहे ना? त्यामुळे जर मी A आणि B चा प्रोजेक्टर टाकला तर A डॅश B डॅश कुठे येतील? A डॅश B डॅश कुठे येतील? ऑन XY. इज दॅट करेक्ट? पाठीमागचा प्रॉब्लेम बघा आठवत नसेल तर. A डॅश B डॅश कुठे येतील? ऑन XY. करेक्ट? Yes, sir. अरे बाळांनो वेळ संपत आला. येस नो लवकर सांगा ना. येस सर. ओके. आता टॉप व्ह्यू मध्ये स्क्वेअर कंप्लीट करायचं असेल तर कंडिशन काय लागेल मला? BC शुड बी टेकन ऍज 40. इज दॅट 40. क्लिअर? पुन्हा एकदा ही साइड पण किती घेणार मी? 40. 40. ज्यावेळी तुम्ही ड्रॉ करत असता त्यावेळी असं होतं, बरोबर? उत्तर कमी येतात. ठीक आहे, तुम्ही ड्रॉ करताय, तुम्हाला समजलं हे पण चांगली गोष्ट आहे. So this will be C, this will be D. ओके, आता मात्र सर्वांनी लक्ष द्या. तर इथं आपण काय ड्रॉ केलं सर्वांनी सांगा प्लीज. डोंट ड्रॉ एनिथिंग नाव. ऍप्रन शेप. ऍप्रन शेप. जो काय ड्रॉ केला आपण? Where? ओके, नाउ व्हॉट वी हॅव टू डू. आता आपल्याला 2-3 गोष्टी माहिती आहेत. सर्वांच्या लक्ष आहे समोर? तर C आणि D पासून जो प्रोजेक्टर वरती जाणार आहे फ्रंट व्ह्यू मध्ये तो असा असेल परपेंडिक्युलर टू XY. फर्स्ट थिंग इज क्लिअर? नेक्स्ट थिंग, द लेंथ ऑफ एज व्ह्यू. एज व्ह्यू ची लेंथ जी आहे ती बदलत नाही. आठवतंय का? इकडे डेमॉन्स्ट्रेशन बघा. लेंथ ऑफ एज व्ह्यू हे चेंज होती का रोटेशन करताना? No, sir. नाही होणार. आठवतं ना डेमॉन्स्ट्रेशन? मग हे सगळं करताना फ्रंट व्ह्यू मध्ये काय करावं लागेल? कॅन एनीवन टेल? फ्रंट व्ह्यू मध्ये काय करावं लागेल सांगा? Angle. लेंथ ऑफ एज व्ह्यू इज नॉट गोइंग टू चेंज. थोडंसं रिपीट करताय, मला ऐकू आलं नाही. व्हॉइस ब्रेक होतो सर्वांचाच. A डॅश B डॅश इथं आहे, बरोबर आहे? आणि लेंथ ऑफ एज व्ह्यू किती पाहिजे? 60. इज दॅट करेक्ट? मग आता A डॅश B डॅश XY वरती आहे, इथून 60 mm ची लेंथ घ्या आणि या प्रोजेक्टरला कट करा. आर यू गेटिंग? Yes, Yes sir. or no? Yes, sir. Yes. So take length of edge view. Take length of edge view as 60 mm. And you'll get C dash D dash. Is that clear? And Yes, sir. in final step, take the angle of resting edge as 30 degrees. इथं कुठेतरी A येईल, इथं कुठेतरी B येईल.
Then redraw the apparent shape and project all the points in front view. Have you understood? And here Yes, sir. the unknown angle is theta plane. जर कोणी ड्रॉ केला तर हा अँगल सांगू शकताय थीटा प्लेन किती आला? इट इज अराउंड 57 54 असं काहीतरी येतो अँगल. Have you understood the problem? एकच मिनिट थांबा मी अटेंडन्स घेतोय. कुलकर्णी सर